एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. संविधान दिन आहे, या निमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो. आज आपल्याकडं प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनियर कॉलेजचे देशमाने सर आपल्याला संविधाना संदर्भात माहिती सांगणार आहेत. सरांना विनंती की सरांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. आजच्या या संविधान दिनानिमित्त उपस्थित गुरुवर्य सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर आपल्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर, उपप्राचार्य विवेक गायकवाड सर, पर्यवेक्षक कदम सर, दडस सर, पाटील मॅडम, युडी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व माझ्यासमोर बसलेल्या लाडक्या बाळांनो, तुम्ही स्वतःसाठी पहिल्यांदा एक जोरदार टाळ्या वाजवा. कारण संविधान दिन साजरा करायला तुम्ही आलात हेच खूप महत्वाचं आहे. जे आले नाहीत त्यांचा विचार न करता तुम्ही आलात. संविधान दिन आपण का साजरा करतो? तर जे काय आपलं संविधान आहे किंवा जी काय राज्यघटना आहे त्याविषयी जागरूकता तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी 2015 साली केंद्र सरकारने हा निर्णय घेतला की 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करायचा. कारण सध्याचं युग एवढं, त्याला काय आपण सामाजिक प्रदूषण एवढं आहे आपल्या अवतीभोवती की तुमच्यापर्यंत बाळांना चांगलं किती पोहोचतंय माहित नाही, पण वाईट तर नक्की पोहोचते. मग टीव्हीच्या माध्यमातून असेल, त्यातल्या मालिका जाहिराती असतील, मोबाईल तर आता आहेच, आणि त्यामुळे किती चांगलं पोहोचतंय माहित नाही. पण आणि आमचं संविधान तुम्हाला किती माहिती आहे किंवा किती माहित व्हायला पाहिजे, त्याचं महत्व काय हे समजायला आजचा दिवस आपण साजरा करतोय. आता तुम्हालाच का कळायला पाहिजे? तर तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात. या देशाचे पंतप्रधान ज्यावेळी राजीव गांधी होते त्यांनी मतदानाचा अधिकार 18 वर्षावर आणला. त्यावेळी लोकांनी त्यांना अगदी विचारलं हसून की तुम्ही एवढ्या लहान वयात मतदानाचा अधिकार देताय, कदाचित ही मुलं एखाद्या सिनेमातल्या कलाकाराला निवडून देतील किंवा एखाद्या लोकप्रिय खेळाडूला निवडून देतील आणि आमचा गुणी नेता कदाचित पराभूत पण होईल. त्यावेळी राजीव गांधी हसले आणि ते म्हणाले सुरुवातीला असं होईल, पण नंतर मात्र त्याच्यामध्ये नक्की सुधारणा होईल. कारण आजचा युवक कधी कधी ज्येष्ठ लोकांच्या पेक्षा प्रगल्भतेने विचार करतो, त्यांचा युवकांच्यावर विश्वास होता. पंडित नेहरू सुद्धा म्हणाले होते की या देशातील युवकांच्या हातीच आमचा देश सुरक्षित आहे. फक्त आमच्या देशातील युवकांना हे समजलं पाहिजे की आमचा देश नक्की काय आहे. या युवकांच्यावर एवढा विश्वास या लोकांनी व्यक्त केलेला आहे. बराक ओबामा नावाचे एक राष्ट्रपती होऊन गेले अमेरिकेचे. त्यांनी असं म्हणलं, जर युवक नसते तर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कधीच झालो नसतो. एवढा युवकांचा विश्वास लोकांनी ठेवलेला आहे. तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात आणि म्हणून तुम्हाला समजावं काय आहे संविधान, म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली जी मसुदा समिती काम करत होती, त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी एक संविधान, ज्याला आपण म्हणतो की राज्यघटना तयार केली. ती काय आहे तर या देशाचा कारभार कसा करावा यासाठी ते लिहिलेलं पुस्तक आहे. त्यात कायदे आहेत आणि त्या पद्धतीने या देशाचा कारभार चालतो. वेळोवेळी त्याच्यामध्ये दुरुस्ती ही काळाप्रमाणे करण्याचं तरतूद आहे. 105 वेळा तर त्याच्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत आणि त्या पद्धतीनेच तो कारभार चालावा यासाठी ते पुस्तक आहे. जसं आपण तुम्ही इथं प्रवेश घेतला, इथं कसं वागायचं, इथं कसं तास होतात, त्याचे काही ते नियम आहेत ना. प्रमुख आपले मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे शिक्षक वर्ग आहे, ते सगळे एक यंत्रणा आहे. तशीच देश चालवायला एक प्रशासकीय यंत्रणा असावी यासाठी ते संविधान तयार केलं आणि त्या पद्धतीने हा देश चालतो. आमच्या मध्ये सुद्धा ती जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. किती लोकांना संविधान माहिती आहे? राज्यशास्त्राचे अभ्यासक सोडले तर किंवा नागरिक शास्त्र शिकवणारी किंवा आपण कुठेतरी विषय असतो थोडाफार, त्याच्या पलीकडे आम्हाला संविधान माहित नाही. हल्ली काही लोक म्हणतात की राजकारणात चांगल्या लोकांनी जायचं काळ राहिला नाही. हा विचारच मुळात चुकीचा आहे. चांगली लोक नाहीत गेली तर आपोआपच वाईट लोकांना स्वातंत्र्यच मिळणार आहे, मोकट जागा मिळणार आहे, तुम्ही काही करा. उलट चांगल्या लोकांनीच राजकारणात आलं पाहिजे. असा जर चुकीचा विचार पूर्वीच्या नेत्यांनी केला असता, महात्मा गांधीजी, पंडितजी नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या अगोदर गोखले होते, नंतर आगरकर होते, या मंडळींनी जर असा विचार केला असता की आम्ही एवढे शिकलोय कशाला या ह्याच्यात पडायचं, तर नाही. या लोकांनी जाणीवपूर्वक राजकीय भूमिका घेतल्या आणि त्या योग्य पद्धतीने राबवल्या. म्हणून आज आपण चांगले दिवस दिसतोय. नेत्यांनीच नव्हे तर त्या काळच्या सामान्य जनतेने सुद्धा राजकीय भूमिका घेतल्या. इंग्रज जावेत ही राजकीय भूमिकाच होती, नेत्यांचीही होती आणि जनतेचीही होती. एवढंच नव्हे तर ते इंग्रज कसे जावेत यासाठी सुद्धा राजकीय भूमिका घेतली. याचबरोबर इंग्रज गेल्यानंतर या देशाचं प्रशासन कसं असावं, त्याच्यामध्ये कुणाला संधी मिळावी यासाठी सुद्धा इथल्या जनतेने राजकीय भूमिका घेतल्या. सर्वांना समान संधी मिळावी, सर्वांना समान न्याय मिळावा, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असावं, अशा अनेक गोष्टी संदर्भात या देशातील सामान्य जनतेनं सुद्धा राजकीय भूमिका वेळोवेळी घेतलेल्या आहेत. या देशाला ज्यावेळी संविधान लिहिलं जात होतं किंवा त्याच्या अगोदरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, कारण प्रत्येकाला आपली राजकीय भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे वगैरे, ह्याला आमच्या गोष्टी आहेत, पण किमान मत देण्याचा जो आमचा अधिकार आहे त्या बाबतीत तरी राजकीय भूमिका आम्हाला ठरवता आली पाहिजे. काही लोक सांगत, काही लोकांनी विरोध केला, कशाला सर्वांना मतदान अधिकार देत आहे, कारण सगळे साक्षर नाहीत, फक्त शिकलेल्या लोकांना तुम्ही मतदानाचा अधिकार द्या असं काही लोकांनी आग्रह धरला. आता त्या काळात शिकलेला वर्ग किती होता आणि कोण होता सर्वांना माहिती आहे. आंबेडकरांनी जाणीवपूर्वक सांगितलं की जरी माणूस निरक्षर असला तर त्याच्याकडे एक उपजत शहाणपण असतं आणि त्या शहाणपणाच्या बळावर लोक योग्य माणूस निवडून देतील. आणि त्यामुळं ते त्यांनी 1935-40 सालापासून ती भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि या संविधानाच्या माध्यम 1949 साली 26 नोव्हेंबरला जे संविधान आपण स्वीकारलंय. तुम्ही आज आता मॅडमने प्रास्ताविका वाचून दाखवली, त्यात पहिला शब्द काय? आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही स्वीकारले. ते राजकीय लोक कुठल्याही पदावर कोणी व्यक्तीने नाही, आम्ही भारताचे लोक शेवटी एक 2 ओळीत वाक्य आहे बघा, स्वतः परत अर्पण करत आहोत. भारतीय लोकांनी संविधान स्वीकारलेलं आहे, कुठल्याही नेता कुणी नाही. डॉक्टर आंबेडकरांनी 5-10 वर्ष अगोदरच भूमिका मांडायला सुरुवात केली होती की प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि त्या 1949च्या जे संविधान भारतीय जनतेनं स्वीकारलं त्यानुसार आम्हाला एका झटक्यात सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. तुम्हाला एक गंमत सांगतो, बराक ओबामा ज्यावेळी राष्ट्रपती होते अमेरिकेचे त्यावेळी ते भारतात आले आणि त्यावेळी आपले पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांना त्यांनी एक पुस्तक भेट दिलं आणि त्यावर त्यांनी लिहिलं होतं, एका सर्वात जुन्या लोकशाहीकडून सर्वात मोठ्या लोकशाहीला भेट. त्यावेळी तिथं आपले कॉम्रेड सीताराम येचुरी उपस्थित होते. ते हसले आणि ते म्हणाले, मिस्टर ओबामा, तुम्ही सर्वात जुनीही लोकशाही नाही आणि तुम्ही मोठीही नाही. बराक ओबामा चमकले.
असं का म्हणताय त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला भले 1776 ला स्वातंत्र्य मिळालं असेल, तुम्ही म्हणताय लोकशाही आली, पण तुमच्या देशात जी लोक गोरी नव्हती आणि महिला यांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1776 ला स्वातंत्र्य मिळालं अमेरिकेला आणि 1965 ला अनेक आंदोलनं, हिंसाचार, अनेक घटना चुकीच्या घडल्या आणि अनेक आंदोलनानंतर 1965 ला सरसकट सर्वांना मतदानाचा अधिकार अमेरिकेत मिळाला. आमच्या राज्यघटनेनं किंवा संविधानानं डॉक्टर आंबेडकरांनी एका झटक्यात सरसकट सर्वांना मतदानाचा अधिकार देऊन टाकला. हे आपल्याला सहज मिळालं हो, तेव्हा किंमत नाही आपल्याला त्याची. बांधणं तुम्हाला आता मी सांगतोय ती कितपत कळतंय मला माहित नाही, पण कधीतरी ते लक्षात येईल तुमच्या. ते सहज मिळालंय आपल्याला. आता तुमची ना आमची पिढी काय, आम्हाला स्वातंत्र्याचा लढा माहित नाही कुठलं. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रो, संविधान म्हणजे पाया लोकशाहीचा आणि सर्वोच्च दस्तावेज हा भारत देशाचा, याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन आजच्या प्रमुख पाहुण्यांनी केलं. त्यानंतर प्राथमिक विभागाकडील काही मुली आपलं मनोगत संविधान दिनानिमित्त व्यक्त करतायत. मी सर्वप्रथम कुमारी वेदिका महेश जाधव 7वी अ तिला विनंती करतो की तिनं आपलं अविरत झिजला चंदना समान, बनवलं माणूस, शिकवली मानवता आणि झाला मनामनावर विराजमान. जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ, क्रांतीवीर युग पुरुष, संविधानाचा शिल्पकार. नमस्कार, माझे नाव वेदिका महेश जाधव, 7वी तुकडी अ. आज मी संविधान दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. मित्रांनो, 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता, गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता, तो समाज अस्पृश्य म्हणून हिणवला जात होता, त्या समाजातील एक व्यक्ती त्यांनी भारतीय संविधान लिहिले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना त्यांनी भारत देशाच्या स्वाधीन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. संविधानाने मतदानाचा, स्त्री पुरुष समानतेचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला. अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 26 नोव्हेंबर संविधान दिन या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते गरीबच पण या जगाला कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होता त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले. अरे, या मूर्खांना अजून कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1949 साली या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला एक मजबूत संविधान प्रदान करणे हे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले गेले. जवाहरलाल नेहरू, डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी विधानसभेचे प्रमुख सदस्य होते. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, घटना अशी लिहिली की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. घटना अशी लिहिली की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेबांचे या जन्मात फिटणार नाही. धन्यवाद.
खूपच छान श्रावणी. यानंतर आपल्या कवितेच्या माध्यमातून संविधान दिनाचं महत्त्व व्यक्त करण्यासाठी येते श्रावणी संतोष जाधव, 7वी आहे. गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. माझे नाव श्रावणी संत जाधव, इयत्ता 7वी तुकडी अ. आज मी तुम्हाला संविधान दिनाविषयी कविता सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. अंधारच होता नशिबी ज्याच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता नशिबी ज्याच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिलं. तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिलं. ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी, निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचलं आयुष्य सामान्याच्या सुखासाठी. आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही, बाबासाहेबांना स्मरतो आम्ही. शाहू फुलेंना विचारांना उंचीत या धरतो आम्ही. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. हा सलोखा ही बंधुता राष्ट्रभावना वाढत जाईल. हा सलोखा ही बंधुता राष्ट्रभावना वाढत जाईल. रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. धन्यवाद. या मुलींनी खूपच छान आणि मार्मिक अशी आपल्याला माहिती आणि मनोगतातून सांगितली. यानंतर आपल्या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय सावंत सर संविधान दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देत आहेत. आजच्या या संविधान दिनानिमित्त आपल्याला प्राप्त झालेले प्रमुख पाहुणे आपल्याच प्रशालेतील ज्युनियर कॉलेज विभागाकडे कार्यरत असलेले देशमाने सर, त्याचबरोबर तुम्हाला संविधान दिनाच्या निमित्तानं प्राथमिक विभागाच्या 3 विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या स्वरूपात माहिती सांगितली आहे. त्या 3 विद्यार्थिनी आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग आणि तुमच्यामध्ये उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही विद्यार्थी मित्र, आज ज्या संविधानामुळं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, सगळ्या स्वरूपाचं स्वातंत्र्य, लक्षात आलं का? राहण्याचं, जगण्याचं, बोलण्याचं, शिकण्याचं, वागण्याचं, हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे संविधानामुळे मिळाले. त्यातले काही भाग इथं सांगितले गेले. लक्ष आहे का? मतदानाचं सांगितलं, मुलींनी काही वेगळी माहिती सांगितली, एका विद्यार्थिनीने कवितेतून माहिती सांगितली. अशा वेगवेगळ्या ते संविधान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे संविधान? रोज आपण इथं शपथ घेतो किंवा संविधान म्हणतो, तसं आपण वागतो का? वागण्याचा प्रयत्न करतो का? निदान आजपासून तर प्रत्येकानं हे संविधान आचरणात आणण्याची गरज आहे. या संविधान दिनाच्या निमित्तानं मी प्रशाला संस्था आणि आम्ही सर्व अधिकारी वर्ग यांच्या वतीनं तुम्हाला आणि आपल्या भारतातल्या सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिलेला आहात, अतिशय चांगलं वाटलं. शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी, या देशाचा हा कार्यक्रम आहे. काही जणांच्या मनात असेल की जिल्हा परिषदेनं राबवलंय, यांनी राबवलंय. खरं तर स्वाभिमान पाहिजे आपल्याला, असं म्हणायलाच नको पाहिजे होतं. विद्यार्थी मित्रो, 26 नोव्हेंबर हा दिन जसा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच आज आणखीन एक घटना आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी घडली होती, ज्याला आपण 26/11 म्हणून ओळखतो. मुंबईसह संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा भ्याड दहशतवादी हल्ले झाले, ते दहशतवादी हल्ले परतावून लावण्याचा मुकाबला करत असताना जे शूरवीर जवान आणि पोलीस कर्मचारी शहीद झाले, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज 26/11 शहीद वीर हुतात्मा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबईवरती जो भ्याड हल्ला झाला, त्यामध्ये जे शूरवीर जवान आणि पोलीस कर्मचारी शहीद झाले, त्यामध्ये ATS चे प्रमुख हेमंत करकरे, त्याचबरोबर पोलीस प्रमुख आशिफ कामटे, एन्काउंटर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर विजय साळसकर आणि हातात कोणतंही शस्त्र नसताना निशस्त्रपणे दहशतवाद्यांचा मुकाबला करताना गोळ्या छातीवरती झेलून ज्यांनी या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, ते वीर जवान तुकाराम उंबाळे, या सर्वांच्या मुळे आपल्या देशामध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला तो परतावून लावला गेला. तर आजच्या या 26/11 आणि त्याचबरोबर संविधान दिनाच्या निमित्तानं या शूरवीर जवानांना सुद्धा
आपल्या प्रशालेच्या वतीनं क्रांतिकारी अभिवादन आपण करतोय आणि यानंतर आजचं आभाराचं जे काही काम आहे तेही मी पूर्ण करतोय. आज संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्याला प्रशालेच्या माध्यमातून आपल्याच ज्युनियर कॉलेजचे आदरणीय देशमाने सर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभले. त्यांनी खूपच छान माहिती सांगितली. त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं त्यांचं खूप खूप हार्दिक आभार. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेचे आदरणीय प्राचार्य A.S. सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख या ठिकाणी आहेत. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, पाटील मॅडम, त्यानंतर पर्यवेक्षक R.P. कदम सर, त्याचबरोबर पर्यवेक्षिका U.V. पाटील मॅडम आणि जे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्या सर्वांचंच मी प्रशालेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं तुम्ही ऐकला त्याबद्दल तुमचंही आभार आणि संविधान दिनाची जी माहिती सांगितली प्राथमिक विभागाच्या मुलींनी त्यांचंही या ठिकाणी गोड कौतुक करतो आणि उपस्थित सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि सर्वच विद्यार्थी यांचं सर्वांचं पुन्हा एक वेळ या ठिकाणी आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.